आज आशिष शेलार असं म्हणत होते, उद्धव ठाकरेंनी दौऱ्यातून शेतकरी, विद्यार्थी, अतिवृष्टी बाधित यांना नक्की काय आणलंय किंवा काय मिळालंय त्यांना दिल्लीला जाऊन? तुम्ही आपण जर पाहिलं असेल की कुठचा त्यांच्याकडे वैधानिक पद नाही आहे. एक लोकप्रतिनिधी नात्याने त्यांनी त्यांचे जे प्रश्न असेल ते या राज्यामध्ये मांडण्याचं काम ते करत आहेत. सत्ता आल्यावरती या गोष्टी होतील ना, पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे की रोज जाऊन दिल्लीची हजेरी जे लावत आहेत त्यांनी या राज्यासाठी काय मिळवलं हाही महत्त्वाचा भाग आहे ना. हे उत्तर किंवा त्यांचा जनाधारांसमोर ते उत्तर देणं हे त्यांना कर्मप्राप्त आहे. अशी टीका करून घेऊन अशा लोकांना महत्त्व देण्यात काही अर्थ नाही. पण ते असं देखील म्हणतात की मुंबईचा वडापाव आवडतो की दिल्लीची नल्ली निहारी आता आवडू लागली. आता ढोकला आणि फाफडा खाणाऱ्या लोकांनी जर आम्हाला वडापावबद्दल बोलावं लागलं किंवा विचारावं लागलं किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया देणे भाग पाडण्याची भूमिका घेतली तर मला वाटतं अशा लोकांना किती महत्त्व द्यायचं का ज्याचा जन्म या सर्व गोष्टीमुळे झालेल्या आहेत. त्यांची भूमिकाच या मुंबईमध्ये काय कशा पद्धतीने हे मी सांगायची गरज नाही. त्यांनी आम्हाला याबद्दलची विचारणा करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींची एक भेट झाली होती, मात्र या भेटीचा फोटो नाही आहे किंवा ते स्वतः फोटोग्राफर आहेत. ते भेटीत किती वाकले आहेत, अष्टकोनात की त्रिकोणात, ते लपवण्यासाठी बहुधा हा फोटो ते पुढे आला नसेल असं म्हणतात. आदित्यजी नेहमीच म्हणतायत की काहींचं ज्यावेळी जसं संतुलन बिघडत चाललं आहे ज्यांना असं वाटत होतं की बा आपला सरकारमध्ये काहीतरी प्रदापन होईल, असे लोक असे स्टेटमेंट्स करून आपलं महत्त्व शाबूत आहे हे दाखवण्याचा केवळवाणी प्रयत्न हा काहींचा होत असतो. मला वाटतं याच्याबद्दल जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. त्याला कारण असं आहे की हे राज्य माहीत आहे, या देशाच्या सर्वांनाच माहीत आहे की जी उंची एक संघर्ष योद्धा म्हणून घेऊन त्यांची निर्माण झाली आहे आणि निवळ फक्त मुंबई महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता कानाकोपऱ्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांना त्यांना भेटावं असं वाटते. किंबहुना त्यांची भेट झाल्यानंतर त्या राज्यातले प्रश्नामध्ये पण तुम्ही आमचे लक्ष घाला, ही जी एक भूमिका होऊन एक देशव्यापी नेतृत्व जे तयार होत आहे त्यामुळे काहींच्या पोटात दुखतोय. सर, नरेश मस्के यांनी असाही आरोप केला आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये अब्जावधीचा भ्रष्टाचार करणाऱ्या गुप्ता बंधूंची भेट घडवून आणण्यासाठी हा उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होता. नरेश मस्के विसरलेले आहेत की ते खासदार आहेत. केंद्रीय यंत्रणा, राज्यातली यंत्रणा त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी कोणाला चौकशी करावं किंवा काय पाहणी करावी हे आज जे म्हणण्याचं काम केलेलं आहे ते त्यांना असं वाटतं की ते ठाण्यापुरतंच मर्यादित असल्यामुळे कदाचित त्यांनी ही मागणी केलेली असेल. आपण सर्वांनाच माहीत असेल की लोकप्रतिनिधी नात्याने कोणी यावं कोणी न्याय यावं हा नंतरचा भाग आहे. पण अशा पद्धतीने आरोप करून आमचा जो यशस्वी झालेला जो दिल्ली दौरा आहे राजकीय दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, त्याला मी कारण सामाजिक यासाठी मानतो की केजरीवालजींच्या कुटुंबांना पण आम्ही भेटून सात्वधन केलं की जे संघर्ष तुम्ही करताय, जो संघर्षाला आम्ही सामोरे गेलो, तुम्हाला आम्ही पूर्ण रीतीने पाठिंबा देतोय. त्यामुळे या सर्व गोष्टी आणि हा दिशाहीन करण्याचा प्रयत्न होतोय. उद्धव ठाकरे आज ठाण्यात जाणार आहेत, मार्गदर्शन मेळावा आहे. मात्र यापूर्वीच ठाण्यात शिंदेच्या शिवसेनेकडून बॅनर्स लावून दिवसण्यात आले. खालील लोटांगण वंदिनं चरण अशाचे बॅनर आहेत. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे गुडघ्यांवर टेकलेले आहेत असं एक फोटो व्यंगचित्र लावण्यात आलंय. हिंमत असेल तर नाव लिहून करावं त्यांनी आणि त्याला उत्तर देण्याचं काम आमच्याही कार्यकर्त्यांनी आणि तिकडचे स्थानिक नेत्यांनी केलेले आहेत. आणि आजही या सर्व गोष्टीचा सारांश घेऊन आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी या सर्वांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. सर, त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातून अजून एक प्रकल्प आहे, तो गुजरातला गेला आहे. महेंद्र बरोबर टाईप करण्यात आलेला हा जो प्रकल्प होता त्याचं मेन बेस नाशिक आहे. मात्र तो प्रकल्प आता नाशिकला न होता गुजरातला होणार आहे. दुर्दैवाने म्हणावं लागेल की या राज्यामध्ये EVचं धोरण, इलेक्ट्रिकल व्हेकलचं धोरण हे आम्ही आमच्या कारकीर्दीत आणलं होतं. त्याला विशेष सवलती देऊन तो प्रकल्प आपल्या राज्यामध्ये कसं राहील किंबहुना इतर राज्यातून आपल्याकडे कसं आणता येईल हे सुस्पष्ट धोरण त्यावेळीचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेजी आणि उद्योग विभागाच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. आज वस्तुस्थिती अशी आहे की त्या असलेल्या प्रकल्प किंबहुना योजनेला कुठच्याही प्रकारे सरकार म्हणून दुजोरा दिलं नाही. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो या राज्यामध्ये होऊ शकला असता, आणि मी जबाबदारीने यासाठी सांगतो कारण मी त्या सर्व कामगारांचा मी प्रतिनिधित्व करतो आहे. चाकणसारख्या भागामध्ये पण 6,500 कोटी रुपयाची ही योजना आणण्याचं काम केलं होतं. आज सर्व यंत्रणा त्यांच्याकडे आहेत, पण सवलती मिळाले नाही
किंवा जो सवलती इतर राज्यांनी दिलेल्या त्या आपल्या राज्याने दिल्या नसल्यामुळेच हा मोठा प्रकल्प ज्याच्याबरोबर चीनबरोबर त्यांचा जो करार झालेला आहे तो दुर्दैवाने गुजरातला जातो आहे. आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी ही उद्योग विभागांकडे, कारण तुम्हाला माहीत असेल की नाशिक हा जो बेल्ट आहे अशा ऑटो क्लस्टरच्या आणि चाकण जे बेल्ट आहे ऑटो क्लस्टरमुळे खूप वेंडर्स आहेत, छोटे मोठे उद्योग देखील चालतात आणि त्याच्यावरती आता बेरोजगारीची वेळ आहे. किंबहुना जे रोजगार उपलब्ध करण्याची जी संधी मिळत होती ती देखील दुर्दैवाने या राज्यांनी घालवली आहे. म्हाडाच्या मध्यमवर्गीय घरांसाठी आता 1.5 ते 2 कोटी रुपयांना ही घरं देण्यात येणार आहे. तर 9 ते 12 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना करोडोची घरं परवडणार आहेत का, याचा विचार आधी केला पाहिजे होता. मात्र आता मध्यमवर्गीय आता अशी घरं कशी घेणार. कारण सर्वात महागडं जे घर आहे ते 7.5 कोटी रुपयाला आहे आणि अल्प दरातलं जे महागडं घर आहे ते 2 कोटी रुपयाला आहे. तर हे सर्वसामान्यांना परवडणार आहे का. तुम्ही पण गृहनिर्माण राज्यमंत्री होता. अजिबात नाही. आपण जर पाहिलं असेल की त्यावेळी परवडणारी घरं ही व्याख्या घेऊनच म्हाडा घरं बांधायची, सबसिडाईज करून घेऊन त्याच्यामध्ये घरं देण्याची योजना होती. आता बिल्डर धार्जनी दुर्दैवानी जे सरकार बसलेलं आहे, जे खात्यातले जे प्रमुख लोक आहेत त्यांचं धोरणच नाही आहे या विषयावरती. तुम्ही पाहिलं असेल की 1000 घरांसाठी 1 लाख लोक लॉटरीमध्ये पुढे यायचे, पण गेल्या 2 लॉटरीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत नाही. कारण बाजारामध्ये जर त्याच्यापेक्षा कमी भावाने दराने घरं मिळत असेल तर म्हाडाचं घर कोण घेणार आहेत, कशा प्रकारे घेणार आहेत. आणि तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की म्हाडाला या जमिनी मोफत मिळालेल्या आहेत. हे काय कुठनं विक्री करून केलेलं नाही आहे किंवा कुठच्या योजनेमध्ये जॉईंट व्हेंचर म्हणून त्यांनी आणलेलं नाही आहे. असं असताना पण अधिकचा चटई क्षेत्र मिळून गेल्यानंतर पण देखील अशा प्रकारे दर लावून सर्वसामान्यांना तोंडाला पाणी पुसण्याचं काम या सरकारने आणि दुर्दैवाने म्हाडाने केलेलं आहे. सर, दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालय जागेअभावी स्थलांतरित करण्यात येतात आणि अशातच मंत्रालयाजवळची मोक्याची एक जागा आहे, ही जागा जैन इंटरनॅशनल या संस्थेला देण्यात येते आणि आता ही संस्था एका मंत्र्यांच्या नातेवाईकांशी जवळची असल्याची देखील चर्चा सुरू आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये या राज्यांमध्ये अशा अनेक भूखंड आहेत, अनेक शासकीय संस्था आहेत की जे दुर्दैवाने जॉईंट व्हेंचरच्या नावाखाली किंवा CSRच्या नावाखाली काही प्रायव्हेट एंटिटींना द्यायला काम केलेलं. अरे हे लोकांनी तर स्मशानभूमी पण नाही सोडलेले आहेत. वरळीचं स्मशानभूमी पण CSRमध्ये महानगरपालिकेने दिलं. आज त्याच्यामध्ये किती कोटी रुपये खर्च करून पण त्या लोकांना सुविधा मिळत नाही आहे. मराठी भवन यासाठी जागा नाही म्हणून जी जागा आता मिळालेली आहे त्यामध्ये कसं तरी संकुचित किंवा संकलित भूमिका घेण्याचं काम दुर्दैवाने शासन एका बाजूला करत आहे आणि दुसऱ्या बाजूला एवढ्या मोकीची जागा ही अशा काही व्यक्तींच्या घशामध्ये घालण्याचं काम करत आहेत. 4 महिन्यानंतर ज्यावेळी आम्ही शासनात आलो या सर्व जमिनी ज्यांनी हडप केलेल्या आहेत त्यांच्या घशात हात घालून ते जमिनी आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे आधुनिक मोहम्मद अली जिना आहे असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर जरांगेंची दाढी शिवरायांच्या मावळ्याची नाही, मोहम्मद अली जिना समर्थकांची दाढी असं नितेश राणे बोलतात. काय झालेलं आहे की काहींना TRP ठेवण्यासाठी किंवा बोलण्यासाठी आणि पक्षामध्ये महत्त्व मिळवण्यासाठी अशा वादग्रस्त विधान करण्याची सवय झालेली आहे. त्याच्याबद्दल बोलणं मी यासाठी टाळत असतो कारण शेवटी मराठा समाजाचा विषय किंवा व्यक्ती हा म्हणून पुरता मर्यादित नाही आहे. ज्यावेळी तुम्ही एका व्यक्ती जो प्रतिनिधित्व करत असतो त्याला अशा पद्धतीने टीका करणं म्हणजे त्या समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्याच्यावरती टीका आहेत. आणि म्हणून ह्याचा उत्तर आगामी काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असेल हा समाज त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही. सर, परमवीर सिंग यांनी एक आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा डाव होता अनिल देशमुखांचा आणि अनिल देशमुखांचे जे आका आहेत ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत. मी काय त्यांची स्टेटमेंट बघितलेली नाही आहे, परंतु अनिल देशमुखजी हे सक्षम आहेत, ते त्या खात्याचे मंत्री होते. त्यांना निर्दोष जरी आज केला नसेल तरी देखील न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. त्यांचा अंतिम ज्या काही जी चौकशी होणार आहे किंवा झालेली आहे त्याचा पूर्ण रीतीने केस हे आता प्रलंबित असल्यानंतर त्याचा न्यायनिवाडा होईल. मला वाटते ते त्या बाबतीत उचित भूमिका मांडतील. सर, दुसरा एक प्रश्न आहे. अजित पवारांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेदरम्यान अजित पवारांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये ते असे म्हणतात की मुख्यमंत्री पदासंदर्भात हे विधान होतं त्यांचं की कोणतं तरी ध्येय डोळ्यासमोर ठेवावं लागतं असं त्यांचं एक सूचक विधान होतं. एकीकडे महायुती म्हणते की आमचा चेहरा जो आहे तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, दुसरीकडे अजित पवारांचं हे असं स्वरूपाचं विधान कुठेतरी अलबेल दिसतंय.
त्यांचं ध्येय काय आजच लपून आज पुरतं माहीत नाही का, ते लपून राहिलं नाही आहे. त्यांचं ध्येय हे स्पष्ट आहे. म्हणूनच तर आम्ही सांगतोय की बाबा महायुतीनीच आपला पहिला चेहरा स्पष्ट करावा. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीमध्ये कोणाचा चेहरा घेऊन ते जाण्याचं काम करणार आहेत. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्ही पाहिल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या व्यासपीठावरती आपल्या कार्यकर्त्यांनी जणू आम्हीच मुख्यमंत्री होणार आहोत हेच दावा करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्यांच्यात कुठेही प्रमाणावरती जे समान जे कार्यक्रम घेऊन जे चाललेले आहेत ती समानता दिसत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.